सर्वांना नमस्कार. मी आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये चालू घडामोडीशी काही महत्त्वाच्या फॅक्ट पाहणार आहोत. त्यामध्ये पहिली फॅक्ट आहे मित्रांनो, भारतातील पहिले संपूर्ण डिजिटल साक्षर राज्य कोणते? म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, केरळ हे या ठिकाणी उत्तर असणार आहे. मित्रांनो, डीजे केरळ प्रकल्पाअंतर्गत आपल्याला भारतातील पहिले संपूर्ण डिजिटल साक्षर राज्य हे केरळ बनलेले दिसून येतं आपल्याला. त्याच्यानंतर भारतातील पहिले डिजिटल राज्य कोणते? संपूर्ण डिजिटल साक्षर राज्य. आणि या ठिकाणी हे दोन्ही फॅक्ट लक्षात घ्या. भारतातील पहिले डिजिटल राज्य या ठिकाणी कोणतं असणार आहे? तर केरळ असणार आहे. त्याच्यानंतर भारतातील पहिले डिजिटल शहर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला. गुजरात राज्यातील साबरकांता जिल्हा जो आहे, या जिल्ह्यातील अकोदरा नावाचे एक गाव आहे. लक्षात घ्या, ह्याला या ठिकाणी भारतातील पहिलं डिजिटल शहर म्हणून या ठिकाणी ओळखायचं आहे किंवा लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. अकोदरा हे पहिलं डिजिटल गाव बी म्हटलं तरी चालेल. आणि भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा हा कोलम लक्षात घ्यायचा आहे, जो की केरळ या राज्यातील महत्वाचा कोलम भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा असणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या. भारतातील पहिले अत्यंत गरिबीमुक्त राज्य. बघा, प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो की भारतातलं पहिलं अत्यंत गरिबीमुक्त राज्य कोणतं? तर कोणतं ठरलेलं आहे? तर त्या ठिकाणी केरळ हे राज्य लक्षात घ्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर पुढची फॅक्ट आपल्याला इथे विचारली जाईल की आशिया खंडातील, लक्षात घ्या, आशिया खंडातील सर्वात मोठे सांडपाणी प्रक्रिया केंद्र म्हणजे बघा, एक नवी दिल्ली या ठिकाणी हे केंद्र उभारण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं, जे की दिल्लीमधील असणारं जे काही ठिकाण आहे ओखला या ठिकाणी हे केंद्र स्थापन करण्यात आलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर न्यू मंगळूर बंदराला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. 1975 ची स्थापना आहे या बंदराची. तर न्यू मंगळूर हे बंदर कोणत्या राज्यातील आहे? तर कोणते राज्य? तर लक्षात घ्यायचं मित्रांनो, कर्नाटक. कर्नाटक या राज्यातील हे बंदर आपल्याला पाहायला मिळतं. महत्वाचा आहे प्रश्न, कर्नाटक राज्य. त्याच्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की जे की जीएसटीच्या संदर्भात हा प्रश्न आपल्याला बघा या ठिकाणी महत्वाचा असणार आहे. म्हणजेच की जीएसटी लागू करणारा जो की जगातला पहिला देश आहे तो कोणता ठरला? तर फ्रान्स हा देश जगातील पहिला देश आहे. मित्रांनो, फ्रान्स या देशानं कोणत्या साली जीएसटी लागू केलेलं पाहायला मिळतं हे आपण कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच दर्शवा. तर लक्षात घ्या, 2025 मध्ये सर्वाधिक जीएसटी संकलन करणारं राज्य कोणतं ठरलं? तर आपलं महाराष्ट्र राज्य. लक्षात असू द्या, प्रश्न महत्वाचा आहे. 2025 मध्ये सर्वाधिक जीएसटी संकलन करणारं राज्य कोणतं आहे? तर महाराष्ट्र. आपल्याला नक्कीच बघा हे प्रश्न विचारले जातील. मित्रांनो, व्हिडिओला आपण नक्कीच लाईक करा. जास्तीत जास्त आपण जर लाईक केलं तर आम्हाला सुद्धा एक प्रकारची एक ऊर्जा नक्कीच मिळते आणि यामधूनच आगामी व्हिडिओ सुद्धा बनविण्यामध्ये आम्हाला एक बघा त्या ठिकाणी मोटिवेशन मिळतं. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. भारताने जीएसटीचा स्वीकार कधी केला? प्रश्न खूप वेळा आलेला हा परीक्षेमध्ये. 1 जुलै 2017 च्या दिवशी भारतानं जीएसटीचा स्वीकार केलेला पाहायला मिळतो आपल्याला. 1 जुलै 2017. तर मित्रांनो, 1 जुलै हा कोणता दिवस असतो म्हणून त्या ठिकाणी बघा प्रश्न आपल्याला बरेच वेळेस आलेला आहे. तर याचं उत्तर सुद्धा आपण कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच दर्शवा. 1 जुलै कोणता दिन असतो? भारतात जीएसटीचे जनक कोणाला म्हणतात? प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो. तर या ठिकाणी डॉक्टर विजय केळकर हे कोण असणार आहे? तर भारतातील बघा जीएसटीचे जनक असणार आहेत विजय केळकर. लक्षात घ्या, भारतात जीएसटी मुख्यालय कोठे आहे? पुढचा प्रश्न असेल मित्रांनो. तर सर्वात महत्वाचं म्हणजे की नवी दिल्ली या ठिकाणी आपल्याला बघा जीएसटी मुख्यालय पाहायला मिळेल. नवी दिल्ली या ठिकाणी जीएसटी मुख्यालय. बघा, जी की जीएसटी परिषद आहे सध्या, जीएसटी परिषदेच्या अध्यक्षपदी सध्या कोण आहेत असा प्रश्न आपल्याला इथे विचारला जाऊ शकतो. तर निर्मला सीतारामन. लक्षात घ्या, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या ठिकाणी आपल्याला म्हणजे की जीएसटी परिषदेच्या अध्यक्षपदी असलेल्या दिसून येतात. तर जीएसटी परिषदेचे पहिले अध्यक्ष, प्रश्न महत्वाचा म्हणतो मित्रांनो, कोण? तर अरुण जेटली हे होते. लक्षात घ्या, अरुण जेटली.
मग मला एक सांगा, अरुण जेटली यांचं नाव एका ठिकाणच्या क्रिकेट स्टेडियमला देण्यात आलेलं आहे. तर अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरामध्ये आहे हे कमेंट सेक्शन मध्ये आपण नक्कीच सांगा. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे ने ऑगस्ट 2025 मध्ये कोणत्या देशाला रुबेला मुक्त देश घोषित केले? लक्षात घ्या, एक विषाणूमुळे होणारा हा रोग आहे रुबेला, आणि रुबेला मुक्त म्हणून घोषित करण्याचे काम नेपाळ या देशाच्या बाबतीत लक्षात घ्या. नेपाळला रुबेला मुक्त देश घोषित करण्याचं काम झालेलं दिसून येतं आपल्याला. तर पुढची फॅक्ट आहे मित्रांनो, कोणत्या सालापर्यंत बघा सिकल सेल ॲनेमिया दूर करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे, म्हणजे कोणत्या वर्षापर्यंत? तर लक्षात घ्या, सिकल सेल ॲनेमिया ज्याला आपण दात्रपेशी पंडू रोग म्हणतो मित्रांनो, लक्षात घ्या, दात्रपेशी पंडू रोग म्हणजेच की पंडू रोगाचं जास्त दिवस बघा त्या ठिकाणी किंवा पंडू रोग जास्त दिवस राहिल्यास सिकल सेल ॲनेमिया म्हणजेच दात्रपेशी पंडू रोग याच्यामध्ये पर्यावसन होतं. 2047 पर्यंत बघा हे उद्दिष्ट असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, भारताला नशामुक्त भारत करण्याचं उद्दिष्ट सुद्धा 2047 पर्यंतच आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही फॅक्ट महत्वाचे आहेत. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत भारतातील किती स्थळे आहेत? प्रश्न खूप महत्वाचा असणार आहे मित्रांनो. म्हणजे युनेस्कोची जी काही जागतिक वारसा स्थळ यादी आहे याच्यामध्ये भारतातील किती स्थळांचा समावेश होतो? तर लक्षात घ्या, सध्या किती स्थळं पाहायला मिळतील आपल्याला? तर 44 स्थळं पाहायला मिळतील मित्रांनो. किती स्थळं आहेत? तर 44 आहेत आपल्या भारतातील स्थळे. युनेस्को जागतिक वारसा स्थळ यादीत भारतातील 44वे स्थळ कोणते? तर लक्षात घ्या मित्रांनो, मराठा मिलिटरी लँडस्केप म्हणजेच की छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकूण 12 किल्ले यामध्ये आम्हाला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील 11 किल्ले असतील आणि तमिळनाडू मधील जो काही जिंजी आहे हा एक किल्ला असेल, म्हणजे 12 किल्ले या ठिकाणी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समाविष्ट झालेले आहेत. तर पुढचा प्रश्न असेल, भारतातील 43वे जागतिक वारसा स्थळ कोणते? तर लक्षात घ्या, आपल्याला 44 एक लेटेस्ट म्हणून विचारलं जाईल आणि 43वा एक विचारलं जाईल. 43वा कोणतं आहे? तर मोईदाम, जे की बघा आसाममध्ये अहोम जे काय राजघराणं होतं त्यांचं त्या ठिकाणी दफन केल्यानंतर जी टेकडी उभा केली जायची त्याला आपण त्या ठिकाणी मोईदाम, बघा हे एक महत्वाचं ठिकाण आसाम राज्यातील 43वे जागतिक वारसा स्थळ ठरलेलं पाहायला मिळतं आपल्याला. तर महाराष्ट्रात किती जागतिक वारसा स्थळे आहेत? प्रश्न महत्वाचा बनतो मित्रांनो. तर सध्या जर आपण बघितलं तर मराठा मिलिटरी लँडस्केप चा समावेश झाल्यानंतर एकूण 7 स्थळं आपल्या महाराष्ट्रातील झालेली आहेत. आणि आता आपण या ठिकाणी आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील जी की जागतिक वारसा स्थळ आहेत युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये, तर ती कोणती कोणती आहेत? तर बघा 1983 मध्ये महाराष्ट्रातील 2 स्थळांचा समावेश झालेला होता. अजिंठा लेणी संभाजीनगर येथील 1983 मध्ये. त्याचबरोबर वेरूळ या ठिकाणी असणारे बघा वेरूळची लेणी जे की 1983 मध्ये समावेश झालेला आहे वेरूळ. लक्षात घ्या 1983. आणि महत्वाचं म्हणजेच की बघा 1983 ला ताजमहल, आग्रा येथील ताजमहल आणि आग्र्याचा किल्ला याचा सुद्धा समावेश आपल्याला 1983 मध्येच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत झालेला पाहायला मिळतो. एलिफंटा लेणी बघा हे सुद्धा 1987 मध्ये याचा समावेश आपल्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झालेला पाहायला मिळतो. एलिफंटा लेणी. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लक्षात घ्या 2004 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा समावेश झालेला आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत. आणि पश्चिम घाटाचा समावेश हा 2012 मध्ये. लक्षात घ्या, प्रश्न महत्वाचा असेल मित्रांनो हा सुद्धा. 2012 मध्ये पश्चिम घाट युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समाविष्ट झाला. बघा या ठिकाणी 6वं स्थळ आहे ते म्हणजे की विक्टोरियन गॉथिक आर्ट डेको एन्सेम्बल्स नावाचं जे काय बघा इमारती आहेत मुंबईतील. तर 2018 मध्ये याचा समावेश झालेला आहे. विक्टोरियन गॉथिक शैलीतील इमारती म्हटलं जातं त्याला. तर लक्षात घ्या 2018 मधलं हे स्थळ आहे. आणि जे की 7वं स्थळ असणार आहे मित्रांनो, 7वं स्थळ त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे मराठा मिलिटरी लँडस्केप 2025 मध्ये समाविष्ट झालं बघा. तर या ठिकाणी आपल्याला पुढचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, जगात सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असणारा देश कोणता? म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या इटली या देशामध्ये जगातील सर्वाधिक वारसा स्थळे पाहायला मिळतील आपल्याला. तर 61 इतकी संख्या आपल्याला इटली या देशामध्ये पाहायला मिळालेल्या स्थळांची. महत्वाचा प्रश्न आहे, जागतिक वारसा स्थळ यादीत भारत जगात कितव्या स्थानी आहे? म्हणजे 44 स्थळ आहेत एकूण भारतातील या यादीमध्ये आणि भारत हा 6व्या स्थानी असलेला दिसून येईल आपल्याला. लक्षात घ्या मित्रांनो, 6वा क्रमांक आहे भारताचा. आणि पहिल्या स्थानी कोणता देश आहे? तर इटली.
बघा, जागतिक वारसा दिन कधी असतो? तुम्हाला महत्वाचा एक्झाम ओरिएंटेड प्रश्न असणार आहे. तर 18 एप्रिल हा महत्वाचा काय असणार आहे? तर जागतिक वारसा दिन असणार आहे. मित्रांनो, प्रश्न बघा दिनविशेष वरती असतात आपल्याला हमखास. एक मुद्दा आला त्याच्यामुळे आपण हा प्रश्न या ठिकाणी ऍड केलेला पाहायला मिळतो. तर साने ताकईची बघा कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या? तर जपान. लक्षात घ्या, पहिल्या महिला पंतप्रधान जपानच्या. तर मला सांगा, जगातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनल्या? हे आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. तर या ठिकाणी आपण बघा, हे जे काय असणारे महत्वाचे परीक्षाभिमुख जे काही वारंवार बघा अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात, त्या फॉर्मॅटमध्येच आपण हे चालू घडामोडीचे प्रश्न बघत आहोत. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मित्रांनो, आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर शिवार्थ डी क्लासेस हे माझं युट्यूब चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम.